नमस्कार मैत्रिणींनो, मी कीर्ती तुमचं सिटी आर्ट क्रिएशन्समध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत पिन बुगडी. हा एक कानचा प्रकार आहे आणि ह्यासाठी लागणारे साहित्य एक 20 गेजची वायर घेत आहे, साधारण 10 सेंटीमीटर. चंद्रकोर घेत आहे, कनेक्टर 3 होलचा कनेक्टर घेतला आहे आणि लाल रंगाचं कुंदन घेतलं आहे. लॉरियल्स आहेत आणि 0.3 mm ची तार घेतली आहे. कैची, फ्लॅट नोज प्लायर, राऊंड नोज प्लायर. तर चला सुरू करूया आपण पिन बुगडी बनवायला. तर सुरुवातीला मी इथे 0.3 mm ची तार घेतली आहे आणि 10 सेंटीमीटर 20 गेजची तार घेतली. 2.5 ते 3 सेंटीमीटर सोडून 20 गेजच्या तारेवरती 0.3 mm ची तार अशा प्रकारे व्रॅप करून घ्यायची आहे. आणि पहिल्यांदा एक चंद्रकोर घ्यायचा आहे. या चंद्रकोरला बरेच होल्स असतात. त्यातून मिडलचा जो होल आहे, जो मधला होल आहे, ते बघून 20 गेजची तार ही त्या चंद्रकोर मधून पास करायची आहे. अशा प्रकारे. आणि तसंच त्याच्या बाजूच्या ज्या होल मध्ये ही 0.3 mm ची तार पास करून घ्यायची आहे. नंतर एक 3 होलचा कनेक्टर घ्यायचा आहे. इकडे मी राणी कलरचा कनेक्टर घेतला आहे. माझ्याकडे लाल रंगाचा कनेक्टर नव्हता, तर इकडे मी राणी कलरचा कनेक्टर वापरते. तर मधल्या होल मध्ये जो कनेक्टरचा जो मिडल होल असेल त्यातून 20 गेजची वायर पास करायची आहे आणि 0.3 mm ची वायर, 30 गेजची वायर बाजूच्या होल मधून पास करायची आहे. यानंतर एक रेड कलरचा कुंदन घ्यायचा आहे आणि त्यालाही होल असतात. तर अगदी कुंदन 20 गेजच्या वायरच्या मधोमध आला पाहिजे अशा प्रकारे कुंदन 20 गेजच्या वायर मधून पास करायचं आहे. आणि ही 30 गेजची वायर ही बाजूच्या होल मधून पास करायची आहे. अशा प्रकारे. आणि 20 गेजच्या वायर वरती ही फिक्स करायची आहे, जेणेकरून चंद्रकोर, कनेक्टर आणि कुंदन हे तिन्ही फिक्स होतील. पुन्हा बाजूच्या होल मधून 30 गेजची वायर कुंदन मधून पास करायची आहे आणि वरच्या कनेक्टर मधून ही वरच्या दिशेला पास करायची आहे आणि ह्या चंद्रकोर मधून बाहेर काढायचं आहे. तर हे चंद्रकोर, कनेक्टर आणि कुंदन हे तिन्ही आपल्या 20 गेजच्या वायर वरती फिक्स झाले आहेत. उरलेली 30 गेजची वायर ही अशा प्रकारे वरच्या 20 गेजच्या वायर वरती व्रॅप करून घ्यायची आहे. साधारण अर्धा सेंटीमीटर तरी व्रॅप करायचं आहे.
आणि इथे मी 1 सेंटीमीटर वायर व्रॅप केला आहे. त्यानंतर उरलेली 30 गेजची वायर कैचीने कट करायची आहे आणि फ्लॅट नोज प्लायरनी ती वायर थोडी प्रेस करून घ्यायची, जेणेकरून ती आपल्या हाताला कानाला टोचणार नाही. हे अशा प्रकारे आपले कान ऑलमोस्ट रेडी आहे. आता यानंतर आपण इथे कुंदनला लॉरियल्स लावणार आहोत. तर त्यासाठी उरलेली जी 30 गेजची वायर आहे ती आपण कुंदनच्या एका होलमध्ये व्रॅप करणार आहोत. सुरुवातीच्या होलमध्ये ही वायर फिक्स करून घ्यायची आहे कुंदनमध्ये. किमान 2 वेळा तरी पिळा द्यायचा आहे, त्यामुळे आपली 30 गेजची वायर ही छानपैकी कुंदनवर फिक्स होईल. अशा प्रकारे फ्लॅट नोज प्लायरच्या साहाय्याने आपण तारेला फिक्स करणार आहोत आणि उरलेली तार ही कैचीने कट करून घेणार आहोत. तर ही 30 गेजची वायर छानपैकी फिक्स झाली आहे. आता यामध्ये आपण 10 लॉरियल्स हे पास करणार आहोत. तर हे झाले 10 लॉरियल्स होऊन. आता ही 30 गेजची वायर जी आहे ती पुढच्या होल मधून आपल्याला पास करायची आहे. अशा प्रकारे तशी ही वायर पुन्हा बाहेरच्या दिशेने काढायचं आहे आणि फ्लॅट नोज प्लायरनी थोडं ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून लॉरियल्स फिक्स होतील, घट्ट बसतील. पुन्हा आपल्याला 10 लॉरियल्स ओवायचं आहे. आणि पुढच्या होल मधून ही तार पास करायची आहे. तीच स्टेप परत रिपीट करायची आहे. आपली जी फिक्सिंगची वायर आहे 30 गेजची तार, त्यामध्ये गाठी होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. ही अशी प्लायरने ओढून घट्ट फिक्स करायचं आहे आणि पुन्हा ही तार 20 गेजच्या तारवरती 2-3 वेळा व्रॅप करून फिक्स करायची आहे. आणि इथून पुन्हा 10 लॉरियल्स आपल्याला होऊन घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आहे हे कमेंट करून सांगा मला. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बाजूला बेल आयकन आहे ते सुद्धा प्रेस करा. तर हे असे 10 लॉरियल्स फिक्स करून झाले आहेत. पुन्हा आपल्याला 10 लॉरियल्स घ्यायचे आहेत. तर ह्या कुंदनसाठी पूर्ण 40 लॉरियल्स आपण फिक्स केले आहेत. तर ही तीच स्टेप पुन्हा रिपीट करायची आहे.
फिक्सिंग वायरला ओढायचं आहे जेणेकरून लॉरियल्स सैल होणार नाही आणि 2-3 वेळा कुंदनवरतीच व्रॅप करून घ्यायचं आहे. तर ही फिक्सिंग वायर आतल्या बाजूने, कुंदनच्या आतल्या बाजूने कट करून टाकायची आहे आणि प्लायरनी थोडंसं आत प्रेस करायचं आहे, ज्यामुळे हे आपल्या कानाच्या स्किनला किंवा बोटाला टोचणार नाही. तर अशा प्रकारे लॉरियल्स लावून झाले आहेत. आता लास्ट स्टेप आहे हुक बनवण्याची, ज्याने कानाला अडकवू शकू आपण. तर हे असं राऊंड नोज प्लायर घेतलं आहे आणि ही 20 केसची जी तार आहे ती राऊंड नोज प्लायर वरून अशी प्रेस करायची आहे. आणि फ्लॅट नोज प्लायरनी जो तारेचा एंड आहे थोडा वरती प्रेस करायचा आहे, जेणेकरून कानाच्या पाठच्या साईडला आपल्याला ते टोचणार नाही. तर अशा रीतीने पिन बुगडी रेडी आहे. आणि ही अशी वापरायची आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्स फॉर वॉचिंग.